त्या मराठवाड्यामध्ये सुद्धा नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, लातूर असेल, बीड असेल, या सर्व जिल्ह्यांच्यामध्ये एक अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलं. नाशिकने तर स्वर्गीय चव्हाण साहेबांना जशी साथ दिली, आदरणीय पवार साहेबांना जशी साथ दिली, तशी नाशिककरांसुद्धा 100% यश दादांच्या पदरामध्ये टाकलं. आणि नाशिकसारखा जिल्हा जो आज या देशातील औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातला अग्रगण्य जिल्हा आहे, त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने दादांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करत अशा वेळीचं एक अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळवलं. त्याच्यामुळेच गेल्या 1.25 वर्षाची आपली सगळी वाटचाल दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आज आपल्या सर्वांच्या वरती नियतीने एक दुर्दैवी क्षण असा या ठिकाणी आणला आहे की ज्याच्यातून आज आपण वहिनींची अध्यक्ष म्हणून नेमणूक या ठिकाणी करतो. अनेक वेळेला अनेक पद्धतीचं बोललं गेलं. ज्या वेळेला दादांचं सुद्धा बारामतीमधलं एक भाषण असेल, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, अनेकांना आठवतसुद्धा असेल. मला जरी एकटं टाकलं असेल तर मी एकटा नाही, तर बारामतीकर माझ्या मागे आहेत. हे दादांचं बारामतीमधलं भाषण जय आपल्या सर्वांनी आणि बारामतीकरांनी महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. अशा त्या कठीण कालावधीमध्ये दादांना स्वतःला एकाकी असं वाटण्यासारखं परिस्थिती निर्माण केली गेली. त्याला आम्ही सगळेजण जे दादांच्या पाठीमागे उभं राहत NDAमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला होता, ते त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आमचं कर्तव्य होतं. माझ्या निष्ठा तर दादांच्या चरणी होते, या सर्वांची साथ होती. म्हणून मला विचाराल तर राजधर्म आणि धर्मशास्त्र याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणाने केलं. आणि धर्मशास्त्र आणि राजधर्म काय सांगतोय की एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 40 वर्षाची सावलीसारखी साथ देणाऱ्या वहिनींच्या पाठीमागे उभं राहणं हा आम्हाला राजधर्म आणि धर्मशास्त्र समजत होतं. म्हणून वहिनींचं त्या ठिकाणी उपमुख्यमंत्रीकडून पक्षाचा नेता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला. भले तर आम्ही टीकेचे धनी झाले असून परवा त्याची नाही. अजूनही कोणाला पैसे देऊन ट्रोल काढण्यासाठी जी टीम करायची असेल ती करावी, पण आमची नियत साफ आहे. आमची निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य वहिनींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेन, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असण्याचं काही कारण. म्हणून आम्ही सर्वांनी मागणी केली, या सभागृहातल्या प्रत्येकाने ऐकावं, कोणी मोबाईलमध्ये बघू नये. हे मी काय बोलतो ते ऐकावं.